हाय गाइज, मैं हूँ सब आणि तुमचा लाडका. तुमचा हा लाडका ॲक्टरसुद्धा आहे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आज माझा ॲक्टर म्हणून कशी लाईफ आहे याच्याबद्दल मी व्लॉग करतो आहे. आणि आज माझं मीरा रोडला शूट आहे. हिंदी फिल्म आहे, फेस्टिवल फिल्म. मी नाव नाही सांगू शकत, पण त्या फिल्मचं शूटिंग करताना मी आज व्लॉग बनवणार आहे आणि तुमच्यासमोर ॲज अ ॲक्टर माझी लाईफ कशी आहे ते मी प्रेझेंट करणार आहे. आता मी निघालो आहे. माझी कार काढली आहे. ड्रायव्हर आज अवेलेबल नव्हता, सो ड्रायव्हरला विचारलं, तू नाहीच आहेस, गाडी चालवणारच नाहीस ओलाला. तर माझी टी परमिट गाडी आहे जसं म्हटल्याप्रमाणे, आणि ही डिझायर आहे, स्विफ्ट डिझायर. सो ही गाडी घेऊन चाललो आहे मी आज शूटला. सो तुम्ही सगळ्यांनी स्टे ट्यून, कारण तुम्हाला बघायला मिळेल माझी लाईफ ॲक्टर म्हणून कशी आहे. संध्याकाळी 5:30 वाजता आहे मीरा रोडला. सो मी आता निघालो आहे. 3 वाजले दुपारचे, 3:05 वगैरे, आणि 2.5 तासाचं मला रनिंग दाखवतं आहे. सो त्याच्यानुसार मी निघालो आहे. 4:15ला पोहोचेल असं दाखवतं आहे, आणि 5:30 वाजता माझा कॉल टाईम आहे. सो 15 मिनटं आधी पोहोचेल असं दाखवतं आहे. तरी मी रनिंगमध्ये एक 5-6 मिनटाचा ब्रेक घेतला तरी मी वेळेत पोहोचेन. सो गाईज, स्टे ट्यून विथ मी. माझं इंग्लिश खूप घाणेरडं आहे गाईज, प्लीज काय असेल तर समजून घ्या तुम्ही. सो निघालो आहे मीरा रोडचा प्रवास, आणि विथ माय कार. शूटचा दिवस असतो ना तेव्हा खूप छान वाटतं, कारण आयुष्यात तुम्हाला जे काहीतरी व्हायचं आहे, म्हणजे मला तर ॲज अ ॲक्टर म्हणून खूप नाव कमवायचं आहे. आणि जर ॲक्टर म्हणून नाव कमवायचं आहे तर तुम्हाला ॲज अ ॲक्टर सतत काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. जसं मी नाटकांमध्ये वगैरे फार कामं करतो, किंवा स्वतः माझी एक टीम आहे. माझा मित्र आहे सागर पवार म्हणून, त्याच्या डिरेक्शनच्या खाली मी नाटकांमध्ये वगैरे कामं करतो. आणि माझे जे गुरु आहेत सुनील हरिश्चंद्र, ते सुद्धा आज एक खूप छान मोठं नाटक करतात, उर्मिलायन. आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक छान असा बॅकग्राऊंड वगैरे आहे आपल्याकडे. फक्त एवढंच आहे की खूप चांगली कामं मिळणं बाकी आहे जरा. म्हणजे कंटिन्युटी रोल, हे आर्टिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता लोकांना सहज मला विचारतात, अरे ज्युनियर आर्टिस्ट आहे तू, पण त्यांना माहीत नाही ज्युनियर आर्टिस्ट हा वेगळा प्रकार आहे. मी ज्युनियर आर्टिस्ट नाही आहे. मी सध्या तरी कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून कामं करतो. आणि कंटिन्युटी आर्टिस्ट जो असतो, म्हणजे कंटिन्युटीचे रोल ज्यांना मिळतात, त्याच्यात अजून माझं कधी सिलेक्शन नाही झालं एखाद्या कंटिन्युटी रोलसाठी. पण ज्या दिवशी होईल कंटिन्युटीमध्ये सिलेक्शन, सो चांगलाच दिसेन मग मी स्क्रीनवर, किंवा ॲज अ ॲक्टर सिरियलच्या माध्यमातून, किंवा वेब सिरीज, किंवा फिल्म्सच्या माध्यमातून. सो काम मिळवेपर्यंतची धडपड खूप असते. असं आहे. ठीक आहे, असो. स्ट्रगल सांगण्यापेक्षा मी माझ्या लाईफमध्ये कसं ॲज अ ॲक्टर जगतो ते दाखवायला आवडेल मला तुम्हाला. चला भेटूया. आजचं शूट वर्धमान फॅन्टसी मीरा रोड येथे, आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर पार्क आहे, 7 वंडर वर्धमान फॅन्टसी. आणि या 2 व्हॅनिटी उभ्या आहेत. यातल्या एका व्हॅनिटीमध्ये मला जायचं आहे. टायमिंगवर पोचलो मी, बरोबर 5:30 वाजता नाश्ता करून व्हॅनिटी. गाईज, पोचलो शूटी व्हॅनिटीमध्ये, पण आज माझ्या रूममध्ये टॉयलेट नाही आय थिंक. सो किंवा मग हे टॉयलेट असेल. ओके, हा डोर असेल टॉयलेट, हा डोर. ओके, असं कसं होईल ना, टॉयलेट नाही. सो पोचलो. इथे माझा कॉस्ट्यूम रेडी आहे. रिक्षावाल्याचं कॅरेक्टर आहे, रिक्षावाला, आणि त्याचं नाव असतं राजू. फिल्ममध्ये तसं बघायला गेलं तर कॅरेक्टरची लेंथ वगैरे फार कमी आहे, पण काय बोलतात, तर मजा करे, पैसे कमवा. जोपर्यंत लेंदी कॅरेक्टर नाही तोपर्यंत पैशांवर फोकस करायचा.
कामाचा खूप महत्त्वाचा असतो. फिल्ममध्ये रफ लुक आहे थोडासा माझा, त्यामुळे मला मेकअप नसतो. रिक्षावाल्याचं कॅरेक्टर आहे, प्लस मेकअप नसतो. तर म्हणजे पहिल्यांदा असं विदाऊट मेकअप मी सुद्धा करतो. माझ्या हातात ते ब्रश आणि हे बघतोय. कधीही कोणतंही शूट असेल ना, तर त्या शूटच्या अगोदर मी निदान असं ब्रश वगैरे करतो, तर मला जरा फ्रेश वाटतं त्यासाठी. किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता विसरलो असेल तरी करू शकत असेल. नाही नाही, असं काही नाही, फ्रेश होण्यासाठी म्हणूनच मी हे करतो. व्हॅनिटी जी असते, एक व्हॅनिटी, त्याच्यात 3 रूम असतात. मग त्या वेगवेगळ्या आर्टिस्टना दिल्या जातात. कुठले लीड आर्टिस्ट असेल त्यांना वेगळे असतील, कॅरेक्टर आर्टिस्टना वेगळे असतात, काही ज्युनियर आर्टिस्टना मिळून एखादी रूम असते, प्रोडक्शनसाठी एखादी रूम असते. तर तुम्हाला मी आज ना व्हॅनिटीमध्ये रूम कशी असते छोटीशी झलक दाखवणार आहे. म्हणजे आता ही व्हॅनिटी तशी खूप खास नाही आहे. ह्याच्यापेक्षा मागच्या कालच्या शूटला, त्याच्या आधीच्या शूटला छान व्हॅनिटी होत्या, पण तरीसुद्धा ही पण तेवढीच सुंदर. कारण इथे ना पर्सनल स्पेस असतो नटाचा, ॲक्टरचा. सो हे बघा, सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट AC, ज्यामुळे आर्टिस्टला गरम होत नाही. त्यानंतर आता इथे एक विंडो दिसते आणि ह्या बाजूला एक विंडो आहे, आणि इथे असा एक छोटा सोफा टाईप आहे. जवळजवळ बेडच म्हणा. जर एकच आर्टिस्ट असेल तर तो झोपू शकतो थोडा वेळ. जर त्याला खूप वेळ होत असेल शूटला, त्याचा टेक म्हणजे त्याचा शॉट लागेपर्यंत तो आराम करू शकतो. आणि ते खिडकीतून जर तुम्हाला बाहेर बघायचं असेल तर हे बघा, आपल्याला बाहेरचं दिसू शकतं, पण बाहेरच्यांना आतलं नाही दिसणार. अशी ही खिडकी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते, मग अशा आल्याला मी बोललो टॉयलेट नाही आहे, पण टॉयलेट आहे. बघा, हा असा एक छोटंसं टॉयलेट, इकडे बेसिन. एक फ्रेश होण्यासाठीचं नटाला सगळ्या सोयी प्रोडक्शन पुरवतं. आणि नटाचं काम असतं, जे आज काम करायला आले ते महत्त्वाचं काम, म्हणजे अभिनयाचं काम एकदम चोख करणं. कारण आपण पेमेंट घेतो तर आपल्याला हे सगळं करावंच लागतं. ठीक आहे. आता मला सध्या मेकअप नाही, त्यामुळे कोणी येणार नाही मेकअप करायला वगैरे, डायरेक्ट कॉल येईल. आणि हा व्हॅनिटीचा दरवाजा आहे, आणि इथं खाली पायऱ्या आहेत. सो अशी छोटीशी रूम असते, एक 7x8 7x7 अशी आय थिंक. सो जर असं वाटलं की थोडा वेळ आहे, तर नट लोक काय करतात, व्हॅनिटीमध्ये हे असं आणि मग काय AC मध्ये थोडा वेळ आराम करायचा. जेव्हा कॉल येईल तेव्हा तिकडे जायचं. गाईज, मला वाटतं मला झोप येते, पण झोपणार नाही आहे, कारण लगेच टेक आहे. त्यांनी सांगितलं आहे 6:30 पावणे 7 पहिला टेक लागेल. आणि आज नाईट शूट आहे. नाईट म्हणजे आता काय संध्याकाळीच कॉल टाईम होता 5:30चा. सो नाईटला, आणि जे आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं, हे जे पार्क होतं वर्धमान फॅन्टसी मीरा रोडचं, तर हे रात्रीच छान दिसणार ना, कारण लाईट्स वगैरे लावल्याशिवाय मजा येणार नाही आहे. सो बघू आता कसं काय. तोपर्यंत गुड बाय. थोड़ा लाइट को इसको नजीक जा और सुनना 2x4 का फ्लैट नजीक जा. वही बोला है तो मुंह होने कोई रोका थोड़ी, जाइए रूम में जाके अंदर रुक जाइए. आता माझा टेक झालेला आहे, आणि आता माझ्यासोबत जे बॅकला ॲक्ट्रेस होती बोनिता, ज्याचं फिल्ममधलं नाव सुषमा आहे, तिचा आता टेक चालू आहे.
भाई लोग अभी यस फिलहाल ये वाला टेक तो ख़त्म हो गया और मुझे बताया गया कि अभी मेरा जो इसके बाद वाला टेक होगा वो उसके लिए बहुत टाइम है। पूरा अंदर का शूट ख़त्म करने के बाद ये मेरा टेक होगा। तो फिर ही वॉल सकाळी दिसत नव्हती व्यवस्थित, आता कशी दिसते तुम्ही बघू शकता। मस्त आहे हे वर्धमान फॅन्टसी, कडक लोकेशन आहे। एकदम फास्टमध्ये फिरवलाय कॅमेरा, तुम्हाला तर काही दिसलं नसेल। 8:30 वाजले, पहिला टेक संपलाय माझा। लुक एकदम रॉच आहे फिल्ममध्ये, सो आता घामाने भिजलो ॲक्च्युली बाहेर। आता बरं वाटायला लागलं व्हॅनिटीमध्ये आल्यावर। छान असतं, मजा असते ॲक्टर म्हणून लाईफमध्ये, आणि मी तर ते एन्जॉय करतो कारण मला एन्जॉय करायला आवडतं। वाजलेत रात्रीचे 11 आणि आता जेवायची तयारी चालू आहे। तुम्ही बघू शकता इथे मागे सगळे जेवत आहेत। आणि आज माझा एक नवीन मित्र झाला आहे, नंतर तुम्हाला ओळख करून देईन। सकाळी म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजता आलो तेव्हा कसं होतं, आणि आता सगळी गर्दी बघा, सगळी गेलेली आहे। आता फक्त इकडे व्हॅनिटी राहिल्यात शूटच्या। त्यानंतर ही जी सगळी माणसं दिसत आहेत ना, ही सगळी माणसं फिल्ममध्ये काम करणारी माणसं आहे। प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगळं, कोणी ज्युनियर आर्टिस्ट आहे, कोणी काय। आणि इथे ह्या बाजूला जेवण लागलं आहे। आत्ताच मस्त जेवण झालं आहे माझं। वाजलेत रात्रीचे 11 वाजून 11:30 झालेत, म्हणजे आता वाजलेत रात्रीचे 11:30। आणि जरा चेहरा दिसेल असं इकडे समुद्र, माय न्यू फ्रेंड, आणि ते सुद्धा थिएटर वगैरे करतात, हे सुद्धा ॲक्टर आहेत। आणि इकडे त्यांच्या भूमिकेचं नाव काय आहे, नाही ना भूमिकेचं, अच्छा आपका कॅरेक्टर प्रतीक कॅरेक्टरचं नाव आहे। आणि फार सुंदर, आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या, जवळजवळ माझ्या मते तरी आम्ही 2-3 तास गप्पा मारत होतो आणि आम्हाला कळलंच नाही। शेवटी जेवणाची वेळ झाली हे बघितलं आणि सहज फोन केला की बाबा जेवून घ्यायचं आहे का, ते बोलले जेवून घ्या, नाही तर आम्ही जास्तच राहिलो असतो। सो मजा आली मला ह्यांच्यासोबत दिवसभर। समुद्र खूप भारी वाटलंय। रात्रीचे वाजलेत 2 आणि आता माझ्यासोबत जो एक माझा आर्टिस्ट मित्र होता समुद्र, तो त्याच्या टेकसाठी त्याचा शॉट लागला आहे, सो तो त्याच्या टेकसाठी गेला आहे। आणि आता थोडीशी झोप आलेली आहे, सो मला सरळ टीमनी सांगितलेलं आहे, टीममधून मला आमची जी कॉल टाईम देणारी अपूर्व आहे, तिने सांगितलं की थोडा वेळ आराम करा, हवं तर तुमच्या टेकच्या आधी तुम्हाला उठवेन। सो आता वेळ झाली आहे मस्तपैकी 1 तासभर तरी मी झोप काढू शकतो। AC चालू आहे, मस्तपैकी आरामात झोपायचं, थोड्या वेळाने मस्त उठायचं आणि फ्रेशमध्ये टेक द्यायचं आहे। सो गाईज स्टे ट्यून, अशी असते ॲक्टर्स लाईफ। आणि खरं तर खूप मजा येते। शूट खूप छान पद्धतीने चाललं आहे। ही फिल्म खूप छान असणार आहे। कुठे असणार आहे, कशी असणार आहे, ते मी नंतर कधीतरी ब्लॉगच्या माध्यमातूनच सांगेन। पण मी फिल्मचं नाव किंवा हे आत्ता सांगू शकत नाही। पण हिंदी फिल्म आहे गाईज, हिंदी, आणि छान वाटते मला एकंदरीत। आता झोपायची वेळ झाली, सो झोपतोय। स्टे ट्यून, बाय। हाय गाईज, वाजलेत आता सकाळचे 5 आणि रात्री 2 वाजता मी झोपलो होतो कारण शूटला अजून उशीर होणार होता। कारण माझा टेक आता
शेवटचा टेक आहे, म्हणजे आजच्या दिवसातला शेवटचा शॉट हा माझा असणार आहे. आणि मला सांगण्यात आलं होतं प्रोडक्शनकडून की तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी तुम्हाला अर्धा तास आधी रेडी करते. तर आता आता कधीही कॉल येऊ शकतो. तर आता माझी झोप थोडीशी पूर्ण असं व्यवस्थित झालेली आहे. तर मग उठलो आहे आणि तुमच्या समोर आहे. मजा येते. नाईट शूट कमाल असते ॲक्च्युली. खूप वेळ बघा ना, प्रोडक्शनची टीम असू द्या किंवा डिरेक्टर टीम्स असू द्या, सगळे काम करतात आज बाहेर. ॲक्टर म्हणून व्हॅनिटी असल्यामुळे आपण तरी आराम करू शकतो, पण ते तर विदाऊट आराम करता कंटिन्युअस काम करतात. सो खूप मेहनत असते फिल्म बनवण्यामागे. मग आहे का मजा येते. पण तसं बघायला गेलं तर बघा, आता माझा पहिला टेक तर माझा संध्याकाळी 6:45-7 संपलाय. पण आता शेवटच्या टेकसाठी मला थांबावंच लागणार होतं. आणि आता वाजलेत सकाळचे 5. झोप उडते, म्हणजे असं नाही आहे झोप पूर्ण झाली, पण आता झोपणार नाही मी, कारण झोपलो तर परत डोळे नंतर लाल दिसू शकतात किंवा काय. आता पुन्हा ब्रश करीन. जसं काल आल्या मी ब्रश केलं ना, तसंच आता पुन्हा ब्रश करीन. सकाळचे 5 वाजले, झोपून उठलोय, थोडं फ्रेश वाटेल. 5:30 वाजलेत, आता 5:30 वाजून गेलेत आणि अजून पण माझा टेक लागलेला नाही आहे. सो माझा सगळ्यात शेवटचा शॉट असणार आहे, पहिलेच सांगितलंय. सो माझ्या शॉट नंतर सगळेच रिलीफ होणार आहेत, म्हणजे प्रत्येकाला घरी जायला मिळेल. मस्तपैकी कॉफी मागवली आहे, ती घ्यायला जाईन, कॉफी घेईन, कारण तिकडे आता माणसं सगळी स्पॉटवर असतील. सो मी कॉफी स्वतः घेऊन येईन तिकडून, जिथे आमचं बेस आहे, नाश्ता वगैरे सगळं जिथे एका जागेवर बनतं. सो तिकडे बघू, आणि काय ती खायला मिळाली तर बिस्किट वगैरे घेऊन. सकाळचे 6:15 आणि पॅकअप झालंय. माझा जो शेवटचा टेक होणार होता, जो नाईटलाच व्हायला हवा होता, नाईट पूर्ण निघून गेली बाकीच्या शूटमध्ये. सो माझा तो टेक आता होणार नाहीये, पण ठीक आहे, त्यांनी काही फरक नाही पडत, आपण फिल्ममध्ये आहोत ऑलरेडी. सी यू गाईज. हां, बाय द वे, सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट अशी की या फिल्ममध्ये आदर्श गौरव हे ॲक्टर काम करत होते. सो त्यांच्यासोबत मी आज सकाळी फोटो घेतला आहे. आता माहीत नाही कसा आला, ॲक्च्युली मी तो घेतला आहे मित्राच्या मोबाईलमध्ये, त्याचा आयफोन आहे. आपला मित्र प्रोडक्शन मॅनेजर आहे, सो चलता आहे. मागे बघताय, निघालो मी सेटवरून. सेट मीरा रोडला होता, वर्धमान फॅन्टसी म्हणून आहे तिथे, आणि आता निघालेलो आहे. मागे अजून ते टेम्पो वगैरे दिसत आहे, तिकडे आवरावर चालू आहे. शूट संपलेलं आहे, सगळे लोक घरी चाललेत आणि मी सुद्धा घरी चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता, असं म्हणजे शूटला वगैरे आलो ना तर गाडीसोबत असेल तर जरा बरं असतं. सो गाडीसोबतच आहे. एक गाडी दाखवली, ही दुसरी गाडी आहे म्हणजे डिझायर, आणि आज मी घरी जाणार आहे. 8926. एंड ऑफ माय टुडेज शूट व्लॉग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता घरी चाललो आहे, गाडीत बसलो आहे, चेहरा पूर्ण उतरला आहे रात्रीची अर्धवट झोप आणि या सगळ्या माध्यमातून. मला फक्त एवढंच सांगायला आवडेल, कशी लाईफ असते ॲक्टरची ती तुम्ही बघताय. आणि लवकरच तुम्हा सगळ्यांच्या मदतीने, तुम्हा सगळ्यांच्या म्हणजे प्रेम मिळवून मी स्टार होणार आहे. आणि तुमचं प्रेम हवं आहे मला, बाकी काही नको आहे. या मैं हूँ सबला तुमचं प्रेम नक्की द्या. व्लॉग बघताय, व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला जसं माझ्या लाईफबद्दल सांगतो, जसं माझ्या गावचे काही यात्रा वगैरे मी कवर केल्या आहेत, ते व्लॉगसुद्धा बघा जाऊन माझ्या चॅनलवर.
आणि मैं हूँ सब या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतकंच नाही तर कमेंटसुद्धा करा की कुठल्या प्रकारचे आणखीन मी व्लॉग बनवावेत. व्लॉग करताना मलासुद्धा मजा यायला लागली आता. फक्त एडिटिंगला बसल्यावर मला फार त्रास होतो, कारण एवढा वेळ एडिट करणं, किंवा मी ॲक्च्युली खूप लाँग व्लॉग बनवतो. आय नो बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट्स असतील की अरे यार खूप लाँग व्लॉग्स असतात, सो आम्ही बघू शकत नाही आहे किंवा काय. पण मग त्या लाँग व्लॉगमध्ये मी एक्सप्लोअर पण तेवढंच करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ते व्लॉग्स लाँग होतात. पण प्लीज ॲडजस्ट करा थोडंसं आणि बघा माझे व्लॉग, प्लीज आवर्जून बघा. धन्यवाद, थँक्यू. प्रवास करून थकलो आहे. मीरा रोडला आज शूट आहे आणि आज शेवटचा दिवस आहे फिल्मचा. सो मी आता पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता सेटअप कसा असतो एखाद्या फिल्मचा किंवा काय, तुम्हाला दाखवतो. आता मीरा रोडला शूट आहे, ज्या रस्त्यावर शूट आहे तिकडे वॅनिटी लावलं आहे, तिकडे बेस कॅम्प लावला आहे. सो बेस लावला आहे, वॅनिटी उभी आहे, दुसरी वाली ब्लॅकवाली ही वॅनिटी उभी आहे. आणि मग तिकडे पूर्ण जो दिसतोय हे टेंट वगैरे हे सगळा सेटअप आहे. आणि टेम्पो, ही जनरेटर व्हॅन, या जनरेटर व्हॅननी या वॅनिटीला लाईट दिली जाते. मग वॅनिटीतले सगळे AC वगैरे चालू होतात, सगळ्या लाईट्स चालू होतात, असं असतं. सो आजचा दिवस पाऊस खूप पडतो आहे. पाऊस आत्ता थोडा वेळ थांबलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं पावसामुळे खूप डिले झालं शूटला, पण बहुतेक सुरुवात व्हायला. तर मला 10चा कॉल टाईम असताना सुद्धा मला सांगितलं गेलं की तुम्ही 10:30पर्यंत आलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही वगैरे वगैरे असं. माझी बाहेर ब्लॅक व्हॅनिटी दाखवली, त्याच्यामध्ये मी बसलो आहे. प्रत्येक व्हॅनिटीचं आपलं आपलं इंटिरियर वेगळं असतं. हे त्याचा वरचा भाग, आज हा सोफा. आणि पण आज आर्टिस्ट भरपूर असल्यामुळे बरेच आर्टिस्ट आहेत. म्हणजे आता तिकडे ह्याला गेलेत, शूटला वगैरे गेले असतील लोकेशनवर. तोपर्यंत व्हॅनिटीत बसायला मला चान्स मिळाला. केस पांढरे झाले तर देवा कसं करायचं सांग मला. ठीक आहे, म्हणजे आता हा रफ लुक आहे म्हणून मी इथे चालून जातो, पण इतर वेळेला मी केस काळे करणं, दररोज दाढी करणं. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमचा लुक ज्या तुम्ही फिल्ममध्ये आहात तो तसा कंटिन्यू दिसणं. सो तुम्हाला थोडंसं असं ट्रिम करत राहणं, वरचे केस ट्रिम करत राहणं, असं करावं लागतं मला. ठीक आहे, ते तर कामच आहे, पण तुमचा लुक शक्यतो कंटिन्युटी राहणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि डोरवर वरती आल्यावर पहिले इकडे AC जसं असायला पाहिजे. हा सोफा, तुम्हाला बोलल्याप्रमाणे एखादी विंडो मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आणि हा जो आरसा दिसतोय, हा आरसा नाही आहे तर तिथे टॉयलेट आहे, ही त्याची कडी. ओके, या कॉस्ट्युमचा लास्ट दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता आता हे कॅरेक्टर माझं आज शेवट होतोय, संपतोय. मी हे कपडे घालणार ना, हे कॅरेक्टर घेऊन पुन्हा या फिल्मसाठी येणार. आता ह्याच्यानंतर पुन्हा दुसरं काहीतरी काम मिळेल अभिनयाचं, आणि मग त्याच्यानंतर मी पुन्हा त्या कॅरेक्टरमध्ये काम करत राहीन. अशी असते नटाची लाईफ. नट म्हणून ना काहीही होता येतं आयुष्यात. आज रिक्षावाला आहे, उद्या इंजिनियर असेल, डॉक्टर असेल. सगळी स्वप्न पूर्ण करता येतात ॲज ॲक्टर. सो तसं छानच आहे फील्ड हे. पण क्युरियोसिटी असते ना लोकांना की ॲक्टिंग फील्डमध्ये नेमकं काय असतं, कसं असतं. सो माझ्या ह्या व्लॉगमधून तुम्हाला कळेल की ॲक्टरची लाईफ कशी असते वगैरे वगैरे. ॲक्टर्सना किती सांभाळते हे बघण्यासाठी तुम्हाला मी आत्ता माझा कॅमेरा ऑन केला. आत्ता मी इनोवा गाडीमध्ये बसलो आहे. म्हणजे व्हॅनिटीपासून एक 800 मीटर अंतरासाठी मला ही एक इनोवा गाडी पाठवली होती. ती पुन्हा तिकडे गेली आणि दुसऱ्या इनोवामध्ये मला बसवलं, AC चालू करून दिला की सर तुम्ही आतमध्ये बसा. हा रिस्पेक्ट आहे नटाचा एका आर्टिस्टचा. सो ते ठेवतात. आणि याचा अर्थ असं कधीच होत नाही की आपण माच करावा किंवा काय. सो मला तरी अजून माच करता येत नाही, कुठलाच ॲटिट्यूड येत नाही. सो मी शक्यतो तसं कधीच करत नाही. पण बघा ना, म्हणजे AC चालू करून दिला आहे, छान वाटतंय. अशी टीम
भेटणं भाग्य असतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज रिक्षात आहे, चाललोय ठाण्याला ओवळा नाकाला. ओवळा गाव आहे ना, तिथे स्टुडिओ आहे, अंतरा स्टुडिओ. तुम्ही बोलाल माझे फिल्मच्या मागच्या व्लॉग मधले कपडे आणि अजून हे कपडे सेमच आहेत. तर हो, कारण कालच माझी फिल्म संपली आणि मला दुसऱ्या दिवशी लगेच नवीन सिरियल मिळाली मित्रांनो. झी मराठीवरची सिरियल आहे. मी आताच नाव नाही सांगणार, एपिसोड आल्यावर मी सांगेन की मी कुठली सिरियल करत होतो. बाकी सेटवर जर मी व्लॉग केले तर त्यात तुम्ही ओळखा कुठली सिरियल आहे. आणि माझी ही ऍक्टर लाईफ आहे ना, त्यात मी जे काही व्लॉग बनवतोय त्यांना तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता माझ्या व्लॉगला पाहणाऱ्या जास्त ऑडियन्स आहे साताऱ्याचा, आणि तर साताऱ्यातल्या सगळ्यांनीच लाईक शेअर करून मला साताऱ्याच्या बाहेर काढा आणि लवकर अजून प्रसिद्ध करा. माझी ही विनंती राहील सगळ्यांना की माझे व्लॉग शेअर करत जा, कमेंट करत जा माझ्या व्लॉग साठी. आता मी चाललोय, तुम्ही बघू शकता मीरा रोडला. मी माझ्या मावशीकडे राहिलो काल, लेट झालं म्हणून, लेट सुटलं शूट म्हणून, आणि मावशीकडे राहिल्यामुळे मीरा रोड वरून मी उबेर करून चाललोय ठाण्याला ओवळ्याला. तर इट्स अ व्हेरी गुड मॉर्निंग ऍक्च्युली. वातावरण फार छान आहे, बघू शकताय. उबर ऑटो केली मी, म्हटलं तसं मिनी केली असती तरी पण कार मध्ये एसी मध्ये गेलो असं, पण बाहेरची फ्रेश हवा खायची होती, सो मी डायरेक्ट उबर ऑटो केली. मस्त हवा लागते, पावसाळा सुरू झालाय, त्यात हे घोडबंदरचं जंगल.